विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवशी मॅडम तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या अंकगणिताच्या लेक्चरला डायरेक्ट सुरुवात करूया। पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारा अंकगणित हा विषय जो की आपल्याला 25 पैकी 25 मार्क मिळवून देऊ शकतो, परंतु आपली तयारीही त्या पटीमध्ये पाहिजे। चला तर मग जाऊयात पुढची तयारी करायला। चला, संख्या आणि संख्यांचे प्रकार घटक झालेले आहे, त्यानंतर आपण अपूर्णांकाला सुरुवात केलेली होती। अपूर्णांकांचा देखील बऱ्यापैकी मुलं छान अभ्यास करतायत, होमवर्क कंप्लीट करतायत। अशाच पद्धतीने तयारी ठेवा, तुम्ही तुमचं ध्येय निश्चितपणे साध्य करू शकाल आणि गणित या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तर नक्कीच मिळतील। चला, आपण बघत होतो अपूर्णांक, त्यामधला उपघटक होता दशांश अपूर्णांक। याआधी आपण व्यवहारी अपूर्णांक पाहिलेला आहे, आता आहे दशांश अपूर्णांक। याच्यामध्ये सुरुवातीला दशांश अपूर्णांकांची बेरीज करायला शिकलो, त्यानंतर दशांश अपूर्णांकांची वजाबाकी देखील बघितली, त्यानंतर काही मिश्र उदाहरणे बघितली ज्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी एकत्रित आलेलं होतं। मग होमवर्क साठी 2 एक्झाम्पल दिले होते। सुरुवातीला होमवर्क साठी असणारे एक्झाम्पल सोडवूया। पहिला होमवर्क होता 5 अधिक 0.5 अधिक 0.55 अधिक 5.555 अधिक 5 पुढे 4 वेळा 5 दिलेले होते। यांची आता बेरीज करायची। आपल्याला पूर्णांक कितीही मोठे देऊ द्या, फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं की आपलं उत्तर अगदी बरोबर येतं। बघा, क्रमाने लिहित जाऊया। 5 अधिक 0.5, आता क्रमाने लक्षात घ्या, प्रत्येक वेळी पॉइंट खाली पॉइंट येऊ द्या। 0.55 असं, अधिक पुढचं घ्या 5.55 आणि 5। मुद्दाम फसवणारे असे येऊ शकतात मागे पुढे पॉइंट देऊन, त्यामुळे आपण सुटसुटीत लिहून घ्यायचं आणि पटापट बेरीज करून टाकायची। चला तर मग हे 5 आहे असे राहिले, 5 आणि 5 10 झाले, परत एक हातच्याला गेले, 5 3 15 आणि 1 16, परत एक हातच्याला गेले। इथं 4 वेळा 5 आले, 5 चौक 20 आणि 1 21, पॉइंट देऊया, 2 हातच्याला गेले, 5 5 10 आणि 15, 15 आणि 2 किती झाले 17, म्हणजे 17.1605 1605 अशा पद्धतीने 17.1605 असं वाचन केलं जातं। समजलं का? हे उदाहरण आले का सर्वांचं बरोबर? नक्कीच आलं आहे, तेवढी गॅरंटी आहेच आहे मला। तरी पण माझं कर्तव्य आहे की काल दिलेला होमवर्क आज सोडून देणे। एखाद्या विद्यार्थ्याचं चुकलेलं असू शकतं, तर तुम्हाला ते कन्फर्म देखील करता येईल। चला, दुसरं उदाहरण मी दिलेलं होतं 42.907 अधिक 948.157 अशा पद्धतीने वजा 438.361 438.361 असंच गणित आहे का कन्फर्म करा। पुन्हा एकदा सांगते, 42.907 खरं वाचन करायला गेलं तर 907 घेतात, परंतु आपण काही त्याचं वाचन शिकत नाही। इयत्तांमध्ये असतं ते, इतर आपल्याला फक्त आणि फक्त बेरीज वजाबाकी याची शिकायची, वाचन कसं केलं जातं विचारलं जात नाही, त्यामुळे आहे असं आपण म्हणूया। तुम्ही तितकेच समजूतदार आहात, नक्कीच समजून घ्या। 42.907 948.157 आणि त्यातून वजा करायचे 438.361। काल असा पण प्रकार शिकलेला आहोत, फास्ट बेरीज करून घ्यायची, आलेल्या बेरजेतून परत वजाबाकी करायची। जर तुम्हाला वाटलं की पहिल्यांदा वजाबाकी करावी, शुअरली करू शकता, उत्तर तेच येतं, दोन्ही पण प्रोसेसने, फक्त व्यवस्थित मांडता आलं पाहिजे। इथं बघा आता कशी मांडणी आहे, हे 42 आहे, खाली 948 आहेत का? पॉइंट 157 बेरीज करायची। चला मग, 7 आणि 7 14, हातचा गेला 1, 5 आणि 1 6, 9 आणि 1 10, पॉइंटला पॉइंट हातचा 1 जाईल, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, परत एक हातच्याला गेले, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, बघा, आणि हा 9 आहे असा 991.064 अशी बेरीज आहे। फसवण्यासाठी हे पर्यायामध्ये उत्तर देखील असतं, परंतु आपली अजून वजाबाकी राहिलेली आहे। मग वजाबाकी देखील इथंच करून घेऊया। 991.064 आलेले आहे, त्यातून वजा काय करायचे
438.361. अगदी सोपी आहे वजाबाकी देखील. 4 मधून 1 गेले 3 राहिले, 6 तून 6 गेले 0 राहिले, इथे 10 बनवले, 10 तून 3 गेले 7 राहिले, पॉइंटला पॉइंट द्या, त्यानंतर हातचा 1 द्या, 1 चे 11 केले, 11 मधून 9 गेले 2 राहिले, पुन्हा 1 हातचा द्यावा लागणार कारण 1 ला आपण काय केलेलं होतं 11, 9 मधून 3 आणि 1 4 गेले म्हणजे किती राहिले, 9 मधून 4 गेले 5 राहिले, परत 9 मधून 4 गेले किती राहिले 5 राहिले, म्हणजे 552.703 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. बऱ्याचदा फसवण्यासाठी बेरजेचा हाच पर्याय उत्तरामध्ये असतो. आपलं बेरीज करून झालं की उत्तर आलं त्याला आपण लगेच ऑप्शन बघतो, अरे बा माझं करेक्ट आलं, परंतु मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे शांत पेपर सोडवणं तितकंच गरजेचं आहे. चला आजचा नवीन प्रकार बघूया, बेरजेशी संबंधित असणारच. त्यानंतर परत त्या प्रकारची 2-3 उदाहरणे झाल्यानंतर तुम्हाला परफेक्ट येते असं लक्षात आलं की आपण पुढचा दशांश पूर्णांकांचा गुणाकार बघणार आहोत. चला आजच्या प्रकारातलं गणित आहे, आजच्या दिवसाचा प्रकार आहे. कालचे तर झालेले आहे, तुमच्या नोटबुक मध्ये तुमचा जो काही प्रकार झालाय तो लिहून घेत चला. पहिलं गणित बघा, त्यातलं 47.09589 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 50 येईल. मध्ये कोणती संख्या मिळवावी, लिहून घ्या मी जसं ओरली क्वेश्चन सांगते तसं. मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 50 येईल. बघा आता एखादी संख्या जर का दुसऱ्या संख्येमध्ये मिसळायची असेल आणि त्याचे येणारं उत्तर दिलं असेल तर येणाऱ्या उत्तरामधून दिलेली संख्या वजा करायची असते. मिळवा म्हटलं की आपलं उलट आहे, आलेलं जे उत्तर आहे त्यातून दिलेली संख्या आपल्याला वजा करायची असते. परंतु याची व्यवस्थित मांडणी मी तुम्हाला करून दाखवते बघा सुटसुटीतपणे. 47.09589 दिलेला आहे, याच्यामध्ये कोणती संख्या मिळवावी माहित आहे का नाही, म्हणून अंदाजे एक्स घेऊया. तुम्ही कुठलंही लेटर घ्या चालून जाईल इथं ABCD मधलं. परत एकदा सांगते 47.09589 याच्यामध्ये एक्स ही संख्या मिळवली तर याचं उत्तर किती येईल 50 येईल. आणि आताच सांगितलं होतं असं उत्तर काढत असताना जे काही उत्तर दिलेलं आहे 50 ही संख्या उत्तर दिली तर दिलेली संख्या त्यामधून आपल्याला वजा करायची असते. चला मग एक्स बरोबर 50 वजा 47.09589 अशा पद्धतीने चला करायची का वजाबाकी. 50 मधून काय वजा करायचं आहे 47.09589 इथं वजाबाकी करते मी बघा. 50 वजा किती आहेत बघा 47 पॉइंट पुढचे पण अंक घ्या 09589 जागे अभावी आपले इथंच करत आहे मी बघा. समजते का इथं केलेली दिसते का बेरीज वजा बाकी दिसते आहे व्यवस्थित सुटसुटीत. चला तर मग बघा 50 मधून ही संख्या वजा करायची. मग इथं काय केलंय वरती दशांश चिन्हाच्या वरती इथं संख्याच नाहीये, मग इथं आपण 0 देऊन टाकू. दिसते का इथं केलेलं का सुटसुटीतपणाने त्या बाजूस केलेले आहे व्यवस्थित. चला मग 0 देऊन टाकले बघा. या शून्याला आपल्याला 10 करायचे, 10 मधून 9 गेले 1 राहिला, परत 1 हातच्याला गेला, परत या शून्याला 10 केले, 10 मधून 8 ने 9 गेले 1 राहिला, परत 1 हातचे दिले, परत 10 केले, 10 मधून 6 गेले 4 राहिले, हातचा 1 दिला, 10 मधून 10 गेले 0 राहिले, परत 1 हातचा, 10 मधून 1 गेले 9 राहिले. लक्षात येते का बघा पॉइंटला पॉइंट द्या, परत 1 हातचा, परत इथे 10 झाले, 10 मधून 8 गेले किती राहिले 2 राहिले आणि इथे 10 केल्यामुळे परत 1 नंबर द्यावा लागणार आहे हातचा, 5 मधून 5 गेले 0 राहणार आहे. म्हणजे x बरोबर वजाबाकी जर केली तर उत्तर किती येते 2.90411 90411 2.90411. समजलं का बघा. म्हणजे
दिलेल्या संख्येतून ही संख्या जर का मिसळली, दिलेल्या संख्येमध्ये ही संख्या मिळवली तर त्यांचं उत्तर किती येणार आहे आपल्याला 50 हे उत्तर येणार आहे. समजलं का? काही नसतं, मिळवावी म्हटलं की दिलेले जे उत्तर आहे ते उत्तर 50 आहे, दिलेली संख्या आहे ती संख्या आपल्याला दिलेल्या उत्तरामधून वजा करायची असते. तसं नाही लक्षात राहिलं तर आपल्या काही संख्या लिहून घ्या, अधिक त्यात x मिळवावा म्हणजे उत्तर 50 येईल. मग हे अधिक आहे पलीकडे पाठवले की वजा होतील आणि वजाबाकी करून टाका, उत्तर संपलं. चला अशाच पद्धतीचं एक सरावासाठी उदाहरण फक्त घेऊया, बघा येते का तुम्हाला. 103.929396 असा अंक दिलेला आहे. मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 130 येईल. बघा आता इथे काय सांगितले, उत्तर किती येईल 130 येईल. आताच सांगितलं x बरोबर घ्या किंवा x चं समजत नसेल आपल्याला तर 130 मधून ही संख्या वजा करा म्हणजे जी संख्या मिळवायची त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. बघा आता उदाहरणामध्ये कोणती संख्या दिली आहे 103.929396. दशांश चिन्हाच्या संख्येचं वाचन करत असताना दशांश चिन्हाच्या नंतरच्या ज्या संख्या आहेत हजारांमध्ये येऊ द्या, लक्षमध्ये येऊ द्या, दशलक्षमध्ये येऊ द्या, ते 9300 असं नाही वाचलं जात, सिंगल अंकच वाचला जातो. बघा याच्यामध्ये x मिसळले तर उत्तर किती येणार आहे 130 आपल्याला उत्तर येणार आहे. बघा बघा आता ही जी संख्या अधिक आहे पलीकडे गेली तर वजा होईल म्हणून x बरोबर 130 वजा 103.929396. चला आता यांची वजाबाकी करूया, इथं करते प्लीज सुटसुटीत. 130 वजा 103 आहे असे पुढचे पॉईंट नंतरचे येणारे नंबर देऊन टाका. 9 2 9 3 9 आणि 6 आले, बरोबर की नाही. हा मग वरती संख्या आल्या नाहीत, किती द्यायच्या 0 0 0 आणि 0 द्यायच्या. चला तर मग 10 मधून 6 गेले, किती राहिले हो 4 राहिले. परत हातचा गेलाय, इथं पण 10 आहेत बघा, 10 मधून 10 गेले, 9 ने 10 ना 0 राहिले, पण 10 गेल्यामुळे हातचा तर द्यावाच लागणार. परत 10 मधून 4 गेले 6 राहिले, परत एक हातचा, पुन्हा 10 गेले, 10 मधून 10 गेले 0 राहिले, परत एक हातचा, 10 मधून 3 गेले 7 राहिले, परत एक हातचा, पुन्हा 0ला 10 करावं लागलं, 10 मधून 10 गेले 0 राहिले. पॉईंट पुन्हा एक हातचा दिला की इथं पण 10 करा, 10 मधून 4 गेले 6 राहिले, एक हातच्याला द्या, 3 मधून 1 गेला 2 राहिले. आता अशा पद्धतीने 1 मधून 1 गेले 0 राहतील. उत्तर काय आले बघा 26.070604 अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे का बघा, तुमचं उत्तर कन्फर्म करा. चला तर मग हा प्रकार समजला आहे का आता. हा सोपा होता, काय नाही, दिलेली संख्या लिहिली, आधी कोणती संख्या मिसावी माहित नव्हतं म्हणून x लिहिलं, बरोबर 130 लिहिलं. आता अशाच पद्धतीचं प्रश्नात काय आलं होतं, एक संख्या दिली की त्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर जे काही दिले ते उत्तर येईल, बरोबर. कोणती संख्या मिळवावी, पण जर का वजा करावी असं आलं तर गणित कसं सोडवायचं त्याचा एक प्रकार घ्या. पुढचा बघा आता इथं प्रश्न आला होता 103.929396 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 130 येईल. हा मग अशा पद्धतीने हे उदाहरण आपण अगदी व्यवस्थित सोडवलेले. आता प्रश्न काय आहे आपल्याला, कोणती संख्या वजा करावी, मिसळावी घेतली, बेरीज करण्याऐवजी आता वजाबाकी. चला मग प्रश्न आहे असाच ठेवते, जितकं आवश्यक आहे तेवढं पुसून टाकलं. नवीन प्रश्न तुम्ही पण लिहून घ्या. पुढचा प्रश्न लिहून घ्या 197.09506 मधून कोणती संख्या वजा करावी, लिहून घ्या प्रश्न. कोणती संख्या वजा करावी, मगाशी मिळवावी आलं होतं का, आता वजा करावीचा प्रकार बघतोय. वजा करावी म्हणजे उत्तर 119.72737 असं मिळेल. चला तर
झालंय का हे मगाशीचं उदाहरण सोडू? ओके डन. आता बघा, या अगोदर आपण काय केलं, कोणती संख्या मिळवावी हा प्रकार बघितला. आता वजा करावी हा प्रकार बघतोय. दिलेली संख्या लिहून घ्या. काय दिली? 197.09506 दिली आहे का? याच्यातून कोणती संख्या वजा करावी? वजा x करा. मग माहित नाही कोणती संख्या, म्हणून अंदाजे x घेतोय. ते पैकी कोणतंही लेटर घ्या. मग बरोबर उत्तर काय येणार आहे बघा, 119. इथं किती आहेत? 72737 म्हणजे 72,737 आहे. चला तर मग आता हा प्रकार आपल्याला सोडवायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस ही संख्या पलीकडे पाठवणार आहात तेव्हा अधिक आहे ती वजा होईल, बरोबर की नाही? मग वजा झाली की पुन्हा चिन्हांचा घोटाळा आलाच. वजा चिन्ह आले की बरेच मुलं घाबरतात चिन्हासाठी, म्हणून सोपी आयडिया याच्या अगोदरच्या अपूर्णांकाच्या प्रकारात सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली होती. ज्यावेळेस इथं वजा येईल ना, या दोन्हीची प्लेस फक्त चेंज करा. चिन्ह आहे असं ठेवा. हा x पलीकडे पाठवा, पलीकडचा अंक इकडे घ्या, काहीही हरकत नाही. बघा सोपं होऊन जाईल, चिन्हांचा गोंधळ उडणार नाही. 197.0 9506 किंवा 956 9506 इथलं वजा चिन्ह पहिलं आहे असं. एक्सच्या ऐवजी इकडची संख्या इकडे घेणार आहोत आता आपण. बघा 119.72,737 बरोबर. तो वजा x होता, पलीकडे पाठवलाय, अधिक झाले, संपलं. आता वजाबाकी करा आणि एक्सचं उत्तर काढा. करूयात का वजाबाकी? 197.09506 याच्यातून वजा काय करायचं आहे? 119.72,737. तयार राहा वजाबाकीसाठी. करताय का वजाबाकी? चला, इथं किती येतो? 6 होते, बरोबर. 6चे आपण काय केले? 16 केले. 16 मधून मला वजा काय करायचंय? 7 वजा करायचंय. 16 मधून 7 गेले, किती राहिले? 9 राहिले. मोजून कन्फर्म करून बघा, 9 आणि 7 16 होते. हातचा गेलाय, शून्याला 10 केले, 10 मधून 4 गेले, 6 राहिले. परत एक हातचा झाला, इथे 15 केले. 15 मधून 7 आणि 1 8 गेले, 7च राहतील. 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7 राहिले. परत हातचा गेले, 9 मधून 3 वजा करायचे, 6 राहतील. बघा 6 आणि 3 9. परत आता इथं बघा, इथे काय आहे? इथं हातच्याचा 9चा 19 नाही करावा लागला, कारण लहान अंक आला होता, बरोबर की नाही? मग 9 मधून 3 गेले, 6 राहिले. मग आता इथं 0 आले, शून्यातून 7 घालायचे. परत याला 10 करावेच लागणार. 10 मधून 7 गेले, 3 राहिले. पॉइंट द्या आणि हातचा द्या, पॉइंटला विसरायचं नाही. आता इथं 7 आहेत, 7 मधून 10 जात नसतात, 17 करा. 17 मधून हे 10 गेले, 7 राहिले. परत एक हातचा दिला, 9 मधून 2 गेले, 7 राहिले. एकातून 1 गेला, 0 राहिला. म्हणजे उत्तर आपलं किती आलंय? 77.36769 77.36,769 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. समजलं का? बघा असे प्रश्न परीक्षेला जरूर येतात. बघा मग याच्यामध्ये सरावानी होतं, पटापट बेरीज वजाबाकी करायची, म्हणजे वेळही वाया जाणार नाही. आता याच्या प्रकारचं आणखी एकच उदाहरण तुमच्या सरावासाठी घेते आणि लगेच प्रकार बदलते. समजते का? बघा हा जरा सोपा प्रकार वाटतोय, म्हणून मी थोडंसं वेगात घेत आहे. म्हणजे एक प्रकाराची 2च उदाहरणे घेतलेली आहेत. पुढे अपूर्णांकांचा गुणाकार करताना खूप सारी उदाहरणे पाहूया. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. घ्या संख्या 92. पटापट तुम्ही सोडवायचं आणि कन्फर्म परत करायचं. 4 7 5 3 आणि 9 47,539. 92.47,539 हा अंक आलेला आहे. मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणारे उत्तर 46.42,493 येईल. पुन्हा एकदा सांगते, 92.47,539 मधून किती वजा करावे किंवा कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 46.42,493 येईल. बघा आता बरेच जण म्हणतात, तुम्हीच सांगता की वाचन करताना पलीकडे दशांश चिन्हाच्या आल्यानंतर 47,000 वगैरे म्हणायचं नसतं, 4 7 5 3 2 म्हणायचं असतं. तुम्ही वेगळा प्रश्न लिहावे म्हणून मी ते म्हणत आहे, थोडं समजून घ्या. चला मग आता
दिलेली संख्या कोणती 92,47,539 म्हणजे 92.47539. याच्यातून 1 वजा करूया. बरोबर उत्तर किती राहणार आहे सांगितले त्यांनी आपल्याला 46.42493 झालं. तर मग आता मगाशी सारखं जागांची अदलाबदल करूया. हा x इकडे पाठवूया आणि हे इकडे आणूया. विषय संपला. हा बघा 92.47539 ते आधी काही इकडे आले की वजा होते. हा चला मग आता यांची वजाबाकी करायची का? वजाबाकी करूया. 92.47 539 दिलं होतं बघा. 47,539 यातून वजा करायचे 46.42,493 आहे का? करताय मग वजाबाकी करा बरं पटापट. 92.47,539 मधून 46.42,493 वजा करायचे आहेत. करा वजाबाकी. नऊ मधून 3 गेले 6 राहिले. हे 3 आहेत याला आपण 13 केले बरोबर. 13 मधून 9 घालवायचे आहे. किती राहतील? 4 राहतील. परत एक हातचा दिला त्यानंतर तिथं 5 आहेत आणि हातचा एक आल्यामुळे 4 आणि 5 बनले म्हणजे पुन्हा 0 राहिले. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 4 मधून 4 गेले 0 राहिले. सोपी आहे हो वजाबाकी. पॉइंटला पॉइंट. 12 आहे 12 मधून 6 गेले 6 राहिले. हातचा गेले 9 मधून 5 गेले किती राहिले? 4 राहिले. म्हणजे 46.05046 असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. समजलं का? हा प्रकार दुसरा देखील सोपा आहे म्हणून दोनच उदाहरण घेते आहे मी. आता महत्त्वाचा प्रकार शिकूया दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. हा चला तर मग प्रकार 3 नाव टाकू शकताय तुम्ही. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. वरती टायटल दिले दशांश अपूर्णांक त्यामुळे आता डायरेक्ट गुणाकार हा शब्द लिहिते म्हणजे प्रत्यक्ष प्रश्नांना तयार सुरुवात करूया. खूप सारे प्रकार आहेत वेगळे याच्यामध्ये ते देखील आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं. परीक्षा तर होणार आहे तर आम्ही तयारीला तर लागलेलो आहे. मी तुम्हाला सतत सांगत आले कधीही परीक्षा आली तरी आपण नेहमी तयार असावं म्हणून आतापासून अभ्यास करायचा. कालच तुम्ही न्यूज पाहिलेली असेल एमपीएससीच्या एक्झामच्या सुद्धा डेट डिक्लेअर झाली बरोबर की नाही. म्हणजे आपली पोलीस भरतीची परीक्षा निश्चितपणे फार जवळ आलेली आहे. बघा त्यांच्या सुद्धा एक्झाम सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये होत आहेत. मग आपली सुद्धा परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान जरूर होईल. म्हणून तयारीला लागा. आता वेळ फार कमी आहे म्हणून उत्साहानं जिद्दीनं तयारी करा. या वर्षी भरपूर जागा आहेत मोठी भरती होणार आहे असं आपण ऐकत तरी नक्कीच आलेलो आहोत. त्यामुळे तसाच विचार करायचा. भरपूर जागा आहेत त्यातली एक जागा माझ्यासाठी आहे आणि अभ्यास करायचा. चला तर मग दशांश अपूर्णांकांचा गुणाकार शिकूया. पहिलं आहे बघा. पहिलं उदाहरण मी सोप्यांपासून सुरुवात करते. 0.9 गुणिले 0.8. चला टकाटक उत्तर काढायची. दणक्यात एकदम हा आणि येते का बघा. 0.9 गुणिले 0.8. अगदी सोपं असतं. पॉईंटचा विचार अजिबात करायचा नाही. दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून टाकायचा. सगळ्यात सोपं उदाहरण घेतले. गुणाकार पहिला करून टाकायचा. परत दशांश चिन्हानंतर किती संख्या होत्या तेवढ्या संख्या सोडून पुढे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. चला गुणाकार करा. 9 गुणिले 8 90×8 केलं का बघा. हा केलं. त्यानंतर बघा दशांश चिन्ह इथे एक आहे आणि इथे एक आहे बरोबर का. किती संख्या सोडली? पहिल्यामध्ये इथे एकच संख्या आहे. याच्यात पण एकच आहे. 1 आणि 1 2 संख्या आहेत. मग पण आपण या पाठीमागच्या बाजूने जिथून एकक दशक लिहितो तसे 2 अंक सोडा. 1 2 सोडा आणि दशांश चिन्ह देऊन टाका. मग बऱ्याच मुलांना वाटेल पुढे अंकच नाहीये. मग पुढे काय करायचं असतो? 0 द्यायचा असतो. झालं 0.72. समजलं का? समजते का हा गुणाकार? मी मुद्दाम सोपं गणित पहिल्यांदा घेतलेलं आहे.
बघा आता थोडं थोडं अवघड करत जाऊया. चला पुढे बघा आता 0.009 गुणिले 0.08. ओके, बघा आता याचा गुणाकार कसा होईल ते अगदी सोपं आहे. किती पण पॉइंट देऊ द्या, किती पण शून्य येऊ द्या, दिसल्या ना संख्या तर संख्यांचा गुणाकार करून टाकायचा. 9 आणि 8चा गुणाकार करा. 9 8 72 केलं का? आता बघा बरं दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे तिथं 1 2 3. इथं किती आहे दशांश चिन्हानंतर 2 आहे. म्हणजे टोटल मोजा 1 2 3 4 आणि 5. 5 संख्या आहेत टोटली दशांश चिन्हाच्या नंतर. मग आपण पण इकडून पाठीमागच्या बाजूने 5 अंक सोडत यायचे. 1 2 पुढे अंकच नाही सोडायला, शून्य द्या. मग 3 4 5 5 सोडले का मग पॉइंट द्या आणि अजून एक पुढे शून्य लिहून टाका. संपलं होतं. 0.0072. समजला का गुणाकार पॉइंट कसे बाजूला द्यायचे असतात ते समजले का? 9 आणि 8चा गुणाकार केला 72 आलं. 1 2 3 4 आणि 5. मग 5 संख्या होत्या म्हणजे दशांश चिन्हानंतर 5 संख्या दिलेल्या होत्या. 1 2 3 इथल्या 2 असं घेतले बरं का. या 3 आहेत आणि या 2 आहेत. परत प्रश्न पडेल 5 कुठून आलं. या 3 आणि या 2 संख्या म्हणून 1 2 3 4 5 संख्या सोडून आपण सुद्धा दशांश चिन्ह दिलेलं आहे. चला आता अजून एक उदाहरण तुमच्यासाठी येते का बघा गुणाकार करायला. 0.61 गुणिले 0.07. चला बरं पटापट सोडवा. उत्तर सोपी आहेत, अवघड प्रकार आणखी बघायचे आहे. सोपं आहे. आता कुठल्या संख्या दिले 61 आणि 7 या दोन संख्या आहेत. दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, शून्याचा अजिबात विचार करायचा नाही. बघा मग 61 गुणाकारात 7 करा. गुणाकारात 7 1 7. 7 आणि 6चा करा. 7 गुणिले 6 किती झाले हो 42 झाले. 7 सख 42 आले. म्हणजे गुणाकार किती आलाय आपला इथं लिहित्या उत्तर 427 गुणाकार आले. हे कच्चं काम होतं गुणाकार केलेलं. आता बघा दशांश चिन्हानंतर किती संख्या सोडले इथं 2 सोडलेत आणि इथं 2. टोटल किती झाले बघा 1 2 3 4. 4 झाल्या का आपण पण सोडूया. मग 1 2 3 चौथी संख्याच नाहीये शून्य द्या. 4 झाल्या का आता 1 2 3 4 इथं पॉइंट द्या आणि पॉइंटच्या पुढे संख्या नाही म्हणून एक शून्य द्यायला विसरू नका. झालं. समजते का? पॉइंट कसे द्यायचे समजतात का बघा. चला मग आता अजून एक संख्या वाढवूया. येते का बघू. हे समजलंय का आत्ताच? पुढचं घ्या 8 गुणिले 0.08 गुणिले अजून एक वाढवला अंक 0.008. चला मग आता हे प्रकाराचं उदाहरण सोडूया. हे एक नवीन प्रकार आला बघा. सोडवायचं का? आता सोपं आहे. आताच काय सांगितलंय फक्त अंक बघा आणि अंकांचा गुणाकार करा. किती आले 8 8 आणि 8. हा 8 3 वेळा आले म्हणजे थोडक्यात 8चा गुणच आलाय. बरोबर की नाही. 8 गुणिले 8 8 64. परत त्याला कितीने गुणायचं आहे अजून एका 8 ने गुणायचं आहे. बरोबर. संख्यांचा गुणाकार आधी करून घेऊया परत पॉइंट देऊया. 8 गुणिले 8 64. परत हा इथे एक 8 राहिलेला आहे. चला मग 8 चौक 32. हातचे गेले 3 6 8 48 49 50 51. म्हणजे 8चा घन किती आहे 512 आहे. बघा 3 ला गुणाकार केला तर किती आलाय 512 आलाय. मग आपण काय करणार उत्तर लिहिताना गुणाकार आधी संख्यांचा लिहून टाका 512. आता दशांश चिन्ह मोजायचे राहिले. बघा इथं दशांश चिन्ह आले किती संख्या सोडल्या 2 सोडल्या. इथं दशांश चिन्ह आले किती सोडले 1 2 आणि 3 सोडल्या. पहिल्यामध्ये तर आलंच नाहीये. बघा मग एकूण किती झाल्या 1 2 3 4 5. मग 1 2 3 4 5. 5 सोडूया पॉइंट देऊन शून्य देऊन टाकू. ओके 0.00 512. समजलं का? असे अंक आता बेरजेप्रमाणे कितीही वाढवू द्या आपण फक्त दिसणाऱ्या संख्यांचे गुणाकार करायचे. दशांश चिन्ह किती संख्येनंतर आले मोजायचे आणि उलट म्हणजे पाठीमागच्या बाजूने दशांश चिन्ह देत संख्या मोजायच्या. आता थोडा वेगळा प्रकार पुढच्या प्रकाराचा बघा. तुमचा जो काही चाललाय तो अगोदर प्रकार 2 झाले. साधा गुणाकार प्रकार 3.
त्यानंतर आता बघा पुढचा चौथा प्रकार असेल कदाचित. हा प्रश्न असा दिलाय 138 गुणिले 78 बरोबर 10,764. त्यांनी गुणाकार करून दिले बरं का. तर खूप सोपा सगळ्यात भारी प्रकार हा. 138 गुणिले 78 बरोबर 10,764 येते. तर 13.8 गुणिले 0.088 बरोबर किती. हा बरोबर कितीच्या ठिकाणी मी प्रश्नचिन्ह देते. हा चला आता याचं उत्तर काढायचं आहे. खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. बघा 138 गुणिले 78 बरोबर 10,764 दिले. तर 13.8 गुणिले 0.088 बरोबर किती येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आपल्याला इथंच माहित असतं दशांश चिन्हांचा गुणाकार आला रे आला. या संख्या करा गुणाकार आणि त्या पॉईंट. परंतु गुणाकार करून दिलाय, सोपं काम दिलंय आपल्याला. दिलंय का. जर का आपण दशांश चिन्ह काढून टाकले तर यात संख्या काय आहे 138 गुणिले 78 आहे बरोबर की नाही. मग त्यांनी गुणाकार दिलाय अगोदर 138 आणि 78चा गुणाकार किती येतोय 10,764. म्हणजे बघा किती सोपं काम करून दिले. लिहून घ्या मग गुणाकार 10,764. मग यात फक्त पॉइंट मोजायचे झाले. दशांश चिन्हानंतर इथे एक संख्या दिलेली. याच्यात बघा 2, 3 आणि 4. बघा इथल्या 3 आणि इथली 1 किती आहे 4 आहे. मग आपण पण 4 घरं सोडायची आणि इथे दशांश चिन्ह द्यायचं. बघा मोजा 1, 2, 3, 4 सोडा दशांश चिन्ह द्या. याचं उत्तर काय आलं जरा सुटसुटीत लिहिते 1.0764. समजलं का कसं केलं ते. हा पहिल्यांदा गुणाकार त्यांनी दिलेला होता आहे असा लिहून घेतला. फक्त किती घरानंतर पॉईंट द्यायचा ते पलीकडच्या उदाहरणावरून आपण समजावून घेतलं. समजलं का. देऊ का तुम्हाला एक असंच उदाहरण या. त्यानंतर परत मी लगेच प्रकार बदलणार आहे. हे जरा सोपं आहे म्हणून दोन उदाहरणे घेतो. पुढचं उदाहरण घ्या. 384 गुणिले 215 बरोबर 82,560. 82,560. तर पुढचा प्रश्न लिहून घ्या. 3.84 गुणिले 21.5 बरोबर किती. आता ही ट्रिक तर समजली. हे तर लक्षात राहिले तुमच्या किती सोपं आहे. इथं 3.84 गुणिले 21.5 आले. मग आपण काय करतो पॉईंट कॅन्सल करून कुठल्या संख्या आल्या त्यांचा विचार करतो. 384 आणि 215 आले बरोबर की नाही. मग आलेल्या संख्यांचा गुणाकार करून पुन्हा आलेल्या उत्तराला दशांश चिन्ह देतो. मग इथं ऑलरेडी गुणाकार करून दिलाय. 384 गुणिले 215 गुणाकार किती येतोय लिहून घ्या. इथं दिलेला गुणाकार 82,560 येतोय बरोबर आहे की नाही. आता काय करायचंय बघा दशांश चिन्ह किती संख्या सोडून दिले. इथं दशांश चिन्ह आहे 1, 2 संख्या यातल्या सोडल्या आणि यातली 1 किती झाले बघा 1, 2 आणि 3. मग सोडा 3 1, 2, 3 म्हणजे इथं दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजे किती झालं 82.560 हे उत्तर इथं आलेलं आहे. समजलाय का हा प्रकार. समजलाय का. पुढचा प्रकार घेऊन का लगेच. पुढच्या जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघा. आता मुद्दाम सगळे प्रकार समाविष्ट केलेले असतात जेणेकरून आपल्याला कधीच कुठलीच अडचण येऊ नये. कुठली पण उदाहरणे येऊ दे. 0.00625 गुणिले 23/5. ओके. इथं बघा 2 प्रकारचे अपूर्णांक आले. एक दशांश अपूर्णांक आलाय एक व्यवहारी अपूर्णांक आलाय आणि यांचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. अगदी सोपं आहे हे. आता इथे छेदामध्ये 5 आले इथे 625 आहेत. भाग जाईल की नाही. हो भाग जाईल. मग पहिल्यांदा आपण भाग घालवून घ्यायचा आणि त्यानंतर आलेल्या उत्तराला 23 ने गुणायचं. इथं पण 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही 23 ला 5 ने भागा पॉइंट मध्ये उत्तर निघेल. मग आलेल्या उत्तराचा 0.00625 चा गुणाकार करा. पण त्यापेक्षाही सोपी पद्धती म्हणून 5 ने भागाकार करूया. बघा 5 ने भागतोय ते 0 वगैरे आहे असेल याची 0 ला 0 0 0 इथं बघा इथं भागाकार महत्वाचा 5 एके 5 1 राहिले
12 झाले, 5 दुनी 10, 2 झाले, 25 झाले, 5 5 25. भागाकार करून उत्तर काय मिळालं? 0.00 गुणिले 23. आलं का उत्तर? बघा या पद्धतीने आपण सोडवतोय का? हो, पहिल्या मेथड सारखं आलेलं आहे. आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे? 125 आणि 23चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार तुमचं तुम्ही करून बघा. आता सोपा आहे, वेळ नाही घालवत मी. 125 गुणिले 23 करून बघा. 125 गुणिले 23 करा पटापट लवकर. हा, किती गुणाकार येणार आहे? 2875. गुणाकार करून बघा. 125 गुणिले 23 2875. आता राहिला प्रश्न दशांश चिन्हांचा. याच्यात तर आलंच नाही, इथं आले. किती अंक सोडले? 1 2 3 4 5. आपण पण सोडूया. 1 2 3 4. 5 पण नाहीये म्हणून 0 द्या. 0.0 2875. ओके, डन. समजते काय सगळे प्रकार? समजला का? हा पण प्रकार. काहीही उद्या नेहमी तयार व्हायचं, सोप्यात सोपं रूप द्यायचं आणि सोपं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. चला, अजून एक महत्वाचा प्रकार असतो, याच्यामध्ये घ्यायचा का लगेच तो पुढचा प्रकार बघा. हा, चला पुढच्या प्रकाराचं नाव टाका. अतिशय महत्वाचं आहे, खूप वेळा येतो परीक्षेला. कितवा प्रकार चाललाय तुमच्या नोटबुक मध्ये बघून घ्या. 6.75 गुणिले 5.5 अधिक 5.5 गुणिले 3.25. ओके, बघा आता हे सोडवायचं आहे आपल्याला. याचं उत्तर किती मिळेल असा प्रश्न असतो. ऍक्च्युली सोपं आहे, ते दिसायलाच खूप मोठं दिसते. आतापर्यंत आपण काय शिकलो? दशांश अपूर्णांकांचा जर गुणाकार आला तर पॉईंट द्या सोडून. पॉईंट नाही समजा, संख्या कोणत्या आहेत समजायचं. 675 आणि 55चा गुणाकार करायचा. परत 55 आणि 325चा गुणाकार करायचा. किती चिन्ह दशांश चिन्हानंतर संख्या किती आले ते पाहायचं आणि तितके पॉईंट सोडून, म्हणजे ते तितक्या संख्या उत्तरातल्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं असतं. अशा पद्धतीने सोडवतो, पण त्याला जरा वेळ लागेल. यात अजून एक सोपी आयडिया सांगते. आता नीट लक्ष द्या. इथं पहिलं आहे 6.75 गुणिले 5.5 अधिक 5.5 गुणिले 3.25. या दोन्हीमध्ये एक अंक सारखा आलाय का? कोणता? बघा आलाय का? 5.5 आणि 5.5 समान आलेले आहे. सोपं आहे का? बघा मग इथं 5.5 आले, इथं 5.5 आले. आता आपण काय करायचं? त्याला कॉमन घ्यायचं. कॉमन म्हणजे काय? एक दास लिहायचं 5.5. मग कंसात यातला जर का 5.5 आपण एक दास लिहिला तर इथं काय राहिलंय? 6.75 राहिलेलं आहे. मधलं चिन्ह अधिक हा 5.5 जर का बाहेर कॉमन काढलेला असेल तर इथं किती आलं? 3.25 राहिलं. संपलं. बघा, हे कॉमन काढायची पद्धती समजते का? या अगोदर तुम्हाला झाली सुद्धा असेल. इथं पण आहे, इथं पण आहे. दोन्हीकडे सारखा अंक दिसतोय म्हणून मी एकदाच लिहिला बाहेर. समजतंय का? दोन्हीकडे होता म्हणून एकदाच बाहेर लिहिला. आता 6.75 राहिले होते, अधिक चिन्ह राहिलेलं आहे 3.25. आता यांची बेरीज करायची, परत गुणाकार करायचा आपल्याला आहे. बघा मग 5.5 कंसात चिटकून आले, कंस आले म्हणजे गुणाकार असतो. त्यांची बेरीज करा. कुणाची बेरीज करायची? 6.75 अधिक 3.25 ची 5 आणि 5 10 हातचे गेले, 7 आणि 3 10 हातचे गेले, 6 आणि 4 10. 10.00 म्हणजेच 10 असते, बरोबर की नाही? पुढचे शून्य नाही मोजले तरी चालतात. 10.0 म्हणजे बेरीज किती आली त्यांची? 10 आली. आता बघा कंस आहे म्हणजे कंसात असेल तर गुणाकार असतं. 5.5 गुणिले 10 यांचा गुणाकार करायचे. पॉईंट नाही असं तात्पुरतं समजा. 55 आणि 10चा गुणाकार करा, किती झाले? 550 गुणाकार आला. पण पॉईंटच नंतर इथे एकच संख्या सोडलेली. आपण पण एक संख्या सोडू आणि इथे 0 देऊ. 55.0 म्हणजेच उत्तर किती आलं? 55 आलं. समजतोय का? हा प्रकार तुम्हा सर्वांना समजतोय? घ्यायचं का मग पुढचं सेम असंच एक उदाहरण? आणखी एक उदाहरण घेऊया तुमच्या सरावासाठी. ओके, डन. अशाच पद्धतीने रिस्पॉन्स देत चला. कंटाळा करत जाऊ नका. परीक्षा होणार आहे हे फिक्स झालेलं आहे. त्यामुळे अजूनही तयारीला लागला नसाल, ॲडमिशन घेतलंय, लेक्चर फक्त अटेंड करताय, करू की अभ्यास, डेट तर डिक्लेअर होऊ दे, असले विचार डोक्यातून काढून टाका. एक्झाम जवळ आली, तयारी भरपूर करा.
विसरू नका. आपल्याला माहीत नसतं, अनेक विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत पोलीस भरतीसाठी. बघा फॉर्म सुद्धा भरतायत. एक्झाम आली की सुद्धा संख्या किती असते परीक्षा देणाऱ्यांची जागांपेक्षा बघा. त्यामुळे प्रत्येक वेळी तिथं अभ्यास करणारी मुलं खूप आहेत, माहीत नसतं आपल्याला. म्हणून आपण पण त्यांच्यापैकीच एक बनायचं आणि अभ्यास करायचा. बघा 1.75 गुणिले 2.5. हा तुमच्यासाठी अशा पद्धतीचं सेम उदाहरण मी घेतलेलं आहे. संख्यात्मक मुद्दा बदलले आहेत फक्त. हा चला आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन गट झालेत का. हा एक पहिला गुणाकार, इथं बेरीज आहे, आणि हा दुसरा गट. मग याच्यामध्ये समान अंक कोणता आहे 2.5. याच्यात कुठला आहे 2.5. काढायचा का कॉमन. हो काढूया. चला 2.5 मी एकदाच लिहिते. आता हा कॉमनचा प्रकार समजला का तुम्हाला. एकदाच लिहायचा आणि उरलेले अंक कंसात लिहायचे. इथं काय येणार कंसात 3.25. अधिक इथं काय येणार 1.75. समजते का बघा. 2.5 आहे असे गुणाकार चिटकून आले म्हणजे गुणाकार. चला या दोघांची बेरीज करूया एका बाजूस. 3.25 अधिक 1.75. 5 आणि 5 10, हातच्याला एक गेले. 7 आणि 3 10, परत एक हातच्याला. 3 आणि 2 5. 5.0 म्हणजेच किती आहे हो 5 आहेत. ओके. आता बघा 2.5 म्हणजे 25 समजूया. 25 आणि 5 चा गुणाकार करा. 25 5 125 असतं. बरोबर आहे का बघा. त्यानंतर बघा इथं एक घर सोडून पॉईंट दिलेला आहे. पॉईंट नंतर एकच अंक सोडलाय. आपण पण एक अंक सोडूया आणि इथं पॉईंट देऊया. आलं का 12.5. येते का 12.5 बघा. ओके डन. हा अशा पद्धतीनं हा देखील प्रकार आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता आजच्या प्रकारात तिथं बेरीज झाली तर काय करावं हे घेतलं. तर उद्याच्या जे लेक्चरमध्ये आपण याच्यापेक्षा अजून वेगळे गुणाकाराची उदाहरणं बघूया. वजा चिन्ह आलं तर काय करायचं. इथं आता दोनच टर्म आले होते 3.25 गुणिले 2.5. इथे 1.75 गुणिले 2.5. पण जर का अजून एक टर्म वाढली तर काय करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अशी खूप सारी उदाहरणे पाहूया. चला तर मग तत्पूर्वी तुम्हाला होमवर्कसाठी 1-2 एक्झाम्पल देते आणि सुटतेत का बघा. पुन्हा पुन्हा सूचना सांगणे नाही. तुम्ही आता मोठे झालेले आहात. अभ्यासाला लागायचं, भरपूर अभ्यास करायचा. एकतर वेळ फार कमी आहे, त्यातून तुम्हाला पोलीस भरतीसाठी ग्राउंडची असणारी प्रॅक्टिस आणि खूप काही. त्यामुळे सगळ्या विषयांना वेळ देता आला पाहिजे. प्रत्येक विषयाचा अभ्यास हा दररोजचा दररोज झालाच पाहिजे. बघा प्लस स्वतःला एक्स्ट्रा अभ्यास सुद्धा करता आला पाहिजे. 0.4 गुणिले तुमच्यासाठी होमवर्कला 0.04 गुणिले 0.004 गुणिले 0.0004. ओके डन. सोडवा. काय नाही 4 फक्त अंक दिलेत. गुणाकार करायचे, पॉईंट किती येत आहेत मोजायचे आणि उत्तर काढायचं. पुढचा प्रकार बघा अजून. हा आत्तासारखा प्रकार देऊया. आत्ता शिकवलेला 2.3 गुणिले 1.5 अधिक 4.7 गुणिले 1.5. सुटेल का हे उदाहरण. याच्यात 1.5 कॉमन आहे बघा. काढता येईल तुम्हाला. हो ओके. चला तर मग तसे तुम्ही खूप हुशार झालेले आहात. जसं तुम्ही मोफत डेमो लेक्चर पासून अंकगणिताचं बुद्धिमत्तेचं लेक्चर अटेंड करताय, जरूर स्वतःच्या मनाला विचारा आपल्यामध्ये गणित या विषयामध्ये काही सुधारणा झालेली दिसत आहे का. अजूनही झाल्यासारखी वाटत नसेल तर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं तयारीला लागा. आणि ज्यांना वाटते माझ्यामध्ये सुधारणा झाली तर त्यांनी लगेच 25चं टार्गेट ठेवा. आउट ऑफ आउटचं पुढच्या सुद्धा लेसनला तितक्याच उत्साहाने तुम्ही रिस्पॉन्स देत चला मला थोडासा, जेणेकरून तुमचं सहकार्य असेल तर तुमचं स्वप्न आपण मिळून नक्की साकार करत चलू. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.